नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो की एक मिनिट, तू जर आकाशच्या लग्नाचं बेनिफिट ऑफ डाऊट देऊन जर आकाशचं नम्रताशी लग्न लावणार असशील तर ते मला बिलकुल चालणार नाही. कारण की जेव्हा माझं तुझ्यासोबत लग्न झालं होतं त्यावेळेला तू कोण आहेस किंवा तुझी आई कोण आहे हे दोघंही काही मला माहीत नव्हतं. परंतु आता आकाशच्या लग्नाच्या वेळेला मला चांगलंच माहिती आहे की तुम्ही दोघीजणी काय करत आहात ते. त्यामुळे ज्या बाईमुळे माझ्या आईने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, त्या बाईच्या मुलीसोबत मी माझ्या भावाचं लग्न कधीच लावणार नाही. नेव्हर, असं तो सरळ बोलतो. ईश्वरी म्हणते की सर प्लीज माझं ऐकून घ्या. पण अर्णव ऐकायलाच तयार नसतो. अर्णव तिथून रागाने आता निघून जातो. ईश्वरीला काय करावं काहीच कळत नाही. पण बाहेर नमुताई आहे हे तिच्या लक्षात येतं आणि ती धावत धावत बाहेर येते. त्यावेळेला मग आकाश म्हणत असतो की लिसन नम्रता, प्लीज माझं एकदा ऐकून घे, प्लीज ऐकून घे. तेव्हा मग नम्रता म्हणते की बाय आकाश सर, याचा आता काहीही उपयोग होणार नाही, मी येते, असं म्हणून आता ती तिथून रागाने निघून जाते. त्यानंतर मग हे सगळं झाल्यानंतर ईश्वरी ही आकाशकडे बघू लागते. तिला खूप रडू येत असतं. दोघांचंही हे असं नातं दुभंगलेलं पाहून तिलाही त्रासच होत असतो. त्यावेळेला आता ईश्वरी ही धावत येते आणि आकाश सरांकडे बघते. तेव्हा आकाशही तिच्याकडे रागानेच बघतो आणि ती म्हणते की आकाश सर प्लीज माझं ऐकून घ्या ना. परंतु आकाशही ईश्वरीचं काहीच ऐकून घेत नाही. तोही तिथून रागाने आतमध्ये निघून जातो. आता ईश्वरी मात्र एकटी पडलेली असते. कारण चारही बाजूने कोणी तिचं ऐकून घेत नाही. ना नमुताई तिचं ऐकून घेत, ना आकाश तिचं ऐकून घेत आणि नाही अर्णव तर तिचं बिलकुलच ऐकून घेत नसतो. त्यामुळे तिला खूपच वाईट वाटत असतं. त्यानंतर मग आता आकाश हा आतमध्ये निघून गेल्यावर एकटी ईश्वरी रडत बसते. काय करू मी आता, खरंच मला समजत नाही आहे, असं तिचा चेहरा झालेला असतो. त्यावेळेला तिथे आता राकेश येतो आणि म्हणतो की ईश्वरी, एक मिनिट ईश्वरीजी, हे घ्या, हा ज्यूस पिऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. नाही, तुम्ही काही बोललात ना तरीही तुमच्या डोळ्यामध्ये हे जे अश्रू आहेत ना ते मला बिलकुल बघवत नाही. ईश्वरीजी, मला हे नाही आवडत आहे. तुम्ही असं रडलेलं मला कधीही पाहवत नाही. त्यामुळे प्लीज हे घ्या, ज्यूस पिऊन घ्या. ईश्वरी, असं ती म्हणते. आता काय करायचं मला कळत नाही आहे. म्हणजे तुमचे जे अर्णव सर आहेत ते तुमची इच्छा पूर्ण करणार होते असं तुम्हाला वाटत होतं ना. पण बघितलं काय झालं, अर्णवने बिलकुल ऐकून घेतलं नाही. नाही, हे काही बरोबर नाही आहे. आणि तुमची जी काही इच्छा होती, म्हणजे तुम्ही आता पार्टीत काहीतरी बोलत होतात बरोबर ना. म्हणजे मला असं वाटतं ना ईश्वरी, की तुला ना काहीतरी करायचं होतं. म्हणजे तुला तुझी बहीण या घरामध्ये आकाशची बायको म्हणून घेऊन यायची होती ना, बरोबर ना. हाच होता ना विचार तुझा. तेव्हा मग ईश्वरी गप्पच बसते आणि त्याच्याकडे बघते. मग राकेश म्हणतो की मला समजलं होतं जेव्हा तू हे सगळं करायला चालली होती. पण थोडी अगोदर याची कल्पना द्यायची होतीस ना मला. म्हणजे थोडी अगोदर जर कल्पना दिली असतीस तर या बाबतीत मी तुझी काहीतरी मदत केली असती. पण तू मला काहीच सांगितलं नाही. तू त्या चिंटूला सांगायला गेली. त्याने काय केलं पाहिलंस ना. अजिबातच तुझी मदत केली नाही आहे त्याने. या उलट तुला खूप काही बोललाय तो. ऐकूनच घ्यायला तयार नाही. कोणीच तुझं ऐकून घेत नाही. खूप वाईट झालं हां. मला खूप वाईट वाटलं. म्हणजे बाकी काही असो पण तुझ्या बाबतीत असं चुकीचं घडलेलं मला अजिबात आवडत नाही आणि तुला कोणी बोललेलं पण मला आवडत नाही. खरंच, असं म्हणून आता मुद्दामच तो ईश्वरीला चीड आणत असतो. ईश्वरी आता त्याच्याकडे रागाने बघते आणि राकेश पुन्हा तिला म्हणतो की जाऊ दे, तू डोकं थंड ठेव आणि हे घे, माझी इंदोरी जिलेबी ही ज्यूस पिऊन घे तू. तेव्हा ती म्हणते, एक मिनिट, तुझं ना हे ज्यूस वगैरे आणि हे सगळं नाटक ना बाजूलाच ठेवायचं. तेव्हा मग राकेश म्हणतो की अरे, हा ज्यूस तर तू बाजूला ठेवून दिला. मला वाटलं की तू हा ज्यूस माझ्या तोंडावर फेकून मारतीस. प्रिपेअर्ड होतो मी आता सगळ्यासाठी. तेव्हा ईश्वरी चिडते आणि म्हणते की लक्षात ठेव, काहीही झालं ना तरीही लवकरात लवकर तुझा हा मुखवटा आहे ना अर्णव सर सगळ्यांसमोर फाडतीलच. तुझं सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल. तुझा शेवट आता जवळ आलाय, समजलं. तेव्हा आता राकेश तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की काही असो, पण ईश्वरी तू माझ्यावर जेव्हा अशी चिडतेस तेव्हा मला बिलकुल आवडत नाही हा. मुद्दामच तो तिला चिडतो. ईश्वरी मात्र रागाने आता तिथून निघून जाते. राकेश म्हणतो की माझी इंदोरी जिलेबी, माझं सत्य सगळ्यांसमोर आणणं हे तितकंसं सोपं नाही आहे, हे तुला कळणार नाही. अजूनही कोणी ते करू शकलं नाही. तर इथे पोलीस आणि काही माणसं ही काही गोष्टी खणत असतात. त्यावेळेला साहेब इथे खाली काहीतरी लागलं आहे खणल्यानंतर. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की सावकाश सावकाश बघा, सगळ्यांनी ग्लोव्ज घाला. तेव्हा मग कुजल्यासारखा वास येत असतो आणि आतमध्ये एक बॅग असते
आणि बॅगला बाहेर काढल्यानंतर ते माणसं ती बॅग उघडतात. त्यानंतर अगदी तिथे कुजल्यासारखा वास येऊ लागतो. त्यानंतर मग हवालदार म्हणतात, की "साहेब, मला वाटतंय ही कोणाची तरी डेड बॉडी आहे आणि साडी दिसते म्हणजे एखादी लेडीजच असेल ही." तेव्हा आता त्याच्यासोबत काही वस्तू आहेत का? ह्या गोष्टी ते सगळेजण चेक करायला लागतात. तेव्हा सगळीकडे कुजल्यासारखा वास येत असतो. तेव्हा मग इन्स्पेक्टर म्हणतात, की जवळ-जवळ 8 ते 9 महिने झाले असतील या गोष्टीला. हे कुजल्यासारखे वाटते म्हणजे जवळ-जवळ 8-9 महिने तर नक्कीच झाले असतील. थांबा, याच्या बाजूला काही वस्तू सापडतायत की ते बघूया. असं म्हणून इन्स्पेक्टर साहेब त्याच्या आजूबाजूला काही वस्तू शोधू लागतात आणि तेवढ्यातच त्यांना तिथे काहीतरी ID कार्ड दिसतं आणि एक छोटंसं पैशाचं जे पाकीट असतं ते असतं आणि त्यामध्ये ID कार्ड देखील असतं. आता मग ते इन्स्पेक्टर साहेब ते ID कार्ड बघतात आणि ID कार्ड पाहिल्यानंतर त्या बॉडीची ओळख पटते. पण सगळे ID कार्ड खराब झालेलं असतं, फक्त त्यावर सात्विक फॅशनचा लोगो दिसत असतो. मग इन्स्पेक्टर म्हणतात, की "सात्विक फॅशनचा लोगो, सात्विक फॅशनचा ID कार्ड आहे हे," असं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात. त्यानंतर मग इथे सगळेजण शांत मस्त गप्पा मारत असतात. नंतर वल्लरी म्हणत असते, की "घ्या ना, स्नॅक्स घ्या, अजिबातच संकोच करू नका आणि आपण आता व्याही होणार आहोत." त्यावेळेला मग मेघनाची आई म्हणते, की "हो, अहो लाजायचं कशाला? आता आपलं नातं एकत्र होणार आहे, आपलं लग्न होणार आहे म्हणजे या मुला-मुलींचं." त्यावेळेला तर इथे मेघना म्हणायला लागते, की "म्हणजे आकाश कुठे? बराच वेळ झाला जेव्हापासून तुम्ही एंगेजमेंट अनाउन्स केली आहे ना, तेव्हापासून तो दिसतच नाही आहे. कुठे गेला आहे आकाश?" तेव्हा मग आता लगेचच मामा म्हणतो, की "त्याला ना धक्का बसला असेल म्हणूनच." तेव्हा मग ती मुलीची आई म्हणते, की "म्हणजे कळलं नाही मला, धक्का बसला असेल म्हणजे?" तेव्हा वल्लरी सावरून घेत म्हणते, की "नाही हो, म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे, की खरंच त्याला असा आनंदाचा धक्का बसला असेल ना, म्हणजे मेघना इतकी सुंदर मुलगी आणि तिच्याशी त्याचं लग्न होतंय हे त्याला बरंच वाटलं असेल आणि त्याचं काय आहे ना, की आकाशला ना सतत कॉल्स येत असतात आणि क्लायंट्सचे. सध्या आता US वरून क्लायंट्सचे सारखे कॉल येत आहेत ना, त्यामुळे त्यांचे ते कॉल्स इम्पॉर्टंट असतात. टाळता येत नाहीत ना, म्हणूनच तो फोनवर बोलत असेल. बरं, त्यानंतर मग आता लगेचच वल्लरी म्हणते, की "आपण एक काम करूया, आता लवकरात लवकर पुढची बोलणी करायला हवीत ना. आपण मी तर म्हणते, की परवा 13वापर्यंत साखरपुडा करून टाकूया." आता मामीची ती घाई पाहिल्यानंतर समोरची पार्टी म्हणायला लागते, की "परवाच साखरपुडा म्हणजे असं वाटत नाही आहे का, की जरा घाई होते म्हणून?" तेव्हा आता वल्लरी म्हणायला लागते, की "अहो, घाई कसली? साखरपुडा हा आपल्यात उरकलेला बरा ना." तेव्हा लगेचच त्या सदावर्ते म्हणतात, की "तसं नाही, आमचे ना खूप पाहुणे आहेत, त्यामुळे जरा वेगळं." तेव्हा मग आता इथे वेगळीच शंका सुरू असते. आकाश मात्र आपल्या रूममध्ये असतो आणि तो सारखा नम्रताला कॉल लावत असतो. परंतु नम्रता आकाशचा फोन इग्नोर करत असते. ती आकाशचा फोन घेत नाही. पण तो सारखा कॉल करतो, तेव्हा ती फोन उचलते. तो म्हणतो, की "प्लीज यार नम्रता, असं का करतेस तू? प्लीज माझं ऐकून घे ना. मला माहिती नव्हतं हे सगळं असं घडणार होतं. जर असं माहीत असतं तर मी हे घडूच दिलं नसतं." तेव्हा मग ती म्हणते, की "प्लीज आकाश सर, आता झालं ते सगळं जाऊ दे. पण प्लीज आता तुम्ही या विषयावर बोलू नका. प्लीज आता मला तुम्ही फोन करू नका." असं म्हणून तो आकाशवरती आता वैतागते आणि आकाश पण आता चिडलेला असतो. काय करावं आता त्याला काहीही कळत नसतं. कारण की जर आता साखरपुडा झाला तर सगळं संपलं. त्यानंतर मग आता वल्लरी म्हणते, की "बरं, मी काय म्हणते आई आणि मिसेस सदावर्ते, आपण परवाच्याच दिवशी अगदी साखरपुडा केलेला. मला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल." तेव्हा आता ईश्वरी बघतच राहते, की परवा साखरपुडा नमूताई आणि आकाश सरांचं काय होईल असा विचार तिच्या डोक्यात असतो. तेव्हा मिसेस सदावर्ते म्हणतात, की "ॲक्च्युली मिसेस राजेश शिर्के, आम्हाला ना असं म्हणायचं होतं, की तुम्ही हे जे काही म्हणताय ते ठीक आहे. पण आमचे भरपूर पाहुणे आहेत आणि शिवाय आमची एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे आम्हाला थोडा तयारी वगैरे करायला वेळ लागेलच ना. आणि काही आमचे पाहुणे आहेत ते इथे मुंबईत नसतात. ते युरोप आणि US सेटल आहेत. त्यांना कळवणं, सगळं काही गोष्टी आल्याच ना त्याच्यात." तेव्हा मग ती म्हणते, की "हो, नक्कीच काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही कळवा ना, हरकत नाही. मी तर काय म्हणते, की आपण साखरपुडा अगदी ग्रँड स्केलवर न करता घरच्या घरी आपल्या पाहुण्यांमध्येच करूया. आणि काय लग्न हवं तर आपण तुम्ही म्हणताय तसं ग्रँड स्केलवर करूया हां, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तसंही आकाशही आमचा एकुलता एकच मुलगा आहे. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे." त्यावेळेला लगेचच आता तिची आई गप्प असते. मेघनाला लगेच वल्लरी विचारते, की "मेघना, तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना बाळा याच्यात?" तेव्हा ती म्हणते, की "नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे मॉम डॅड जसं म्हणतील तसं मी करायला तयार आहे."
तेव्हा लगेचच तिचे वडील म्हणतात की पण एवढ्या 2 दिवसात लगेचच तयारी करणं म्हणजे थोडं कठीण वाटतंय. तेव्हा अर्णव म्हणतो की डोंट वरी, तयारीची तुम्ही काहीही चिंता करू नका. तयारी आमच्याकडून असेल, काहीच प्रॉब्लेम नाही. त्या बाबतीत कुठलीही विचार करू नका. यू डोंट वरी अबाउट इट. तेव्हा मग सदावर्ते फॅमिली म्हणते की ओके, मग काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला. जर सगळं काही व्यवस्थित होणार असेल तर काहीच इश्यू नाही आहे, असं म्हणतात. त्यावेळेला मग आता वल्लरी म्हणते की ठरलं तर मग येत्या 2 दिवसांमध्ये यांचा साखरपुडा फिक्स. तेव्हा सदावर्ते फॅमिली आता जायला निघालेली असते आणि पाहुणे निघून गेल्यानंतर ईश्वरी ही अर्णवकडे बघतच राहते. कारण की तिने सांगितलेलं असूनही अर्णव असं वागला याचं तिला खूप वाईट वाटतं. मामा आणि वल्लरी पाहुण्यांना दरवाजापर्यंत सोडून पुन्हा माघारी येतात. तेव्हा सगळेजण आता शांत बसतात. नंतर मग आता मामी आणि बाकीचे सगळे प्रोग्राम संपला म्हणून अगदी रिलॅक्स्ड बसलेले असतात. तेवढ्यातच आकाश कुठे राहिला अजून, असं मामा म्हणत असतो. तेवढ्यातच आकाश समोर येतो आणि म्हणतो की मॉम, हे सगळं काय चालू आहे तुझं? म्हणजे मला कळत नाही आहे, तुझं हे लग्न ठरवण्याची कोणती पद्धत आहे? तेव्हा लगेच वल्लरी म्हणते की काय रे आकाश, काय झालं? तेव्हा तो म्हणतो की मॉम, मला ना हे अजिबातच आवडलेलं नाही आहे की तू माझा साखरपुडा मेघनासोबत ठरवला आहे. हे कोणाला विचारून केलं तू? माझ्या लग्नाचा डिसिजन तुला मला एकदाही विचारावंसं नाही वाटला? तेव्हा मग वल्लरी म्हणते की अरे असं काय करतोयस आकाश? ती खूप चांगली मुलगी आहे ना, मग तू उगीचच का शंका घेतोयस? खरंच ती खूप चांगली मुलगी आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की ओके, असेल चांगली मुलगी ती, परंतु माझं तिच्यावर प्रेम नाही आहे ना. माझं प्रेम आहे नम्रतावर. मला ती आवडते. असं म्हटल्यावर सगळ्यांना आता धक्काच बसतो. आकाशने सगळ्यांसमोर आता जाहीर करून टाकलेलं असतं. तेव्हा अंजली म्हणते की काय आकाश, तुला नम्रता आवडते आणि तुझं तिच्यावर प्रेम आहे? मग नम्रताचं काय? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, अंजलीताई नमूताईचं पण आकाश सरांवर प्रेम आहे. त्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. हे म्हटल्यावर आता सगळेजणं त्यांच्याकडे बघतच राहतात. तेव्हा मग आता मामालाही या सगळ्याचा खूप धक्का बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की हे दोघंही इनफॅक्ट आता मलाही खूप दिवसापासून माहीत नाही आहे. मलाही आज सकाळी समजलं या सगळ्याच्या बाबतीत आणि मी सगळ्यांना सांगायला जाणारच होते. तेव्हा मग मामा म्हणतो की आकाश, हे बघ तू काळजी करू नकोस. अजूनही काही गोष्टी पुढे गेलेल्या नाही आहेत. अजून तुझा साखरपुडा झालेला नाही आहे. त्यामुळे आपण या गोष्टीचा इतका विचार केला नाही तरी चालेल. आपण साखरपुडा नक्कीच मोडू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यावेळेला वल्लरी म्हणते की नाही, अजिबात मोडू शकत नाही आणि काही ठरलं नाही कसं म्हणताय तुम्ही? आता त्यांच्यासमोर आपण सांगितलं आहे की आपण परवा साखरपुडा करूया आणि लगेचच तुम्ही ते गेल्यानंतर नकार देताय. हे मला अजिबात चालणार नाही, समजलं? म्हणजे असं कोणाला तरी नकार देणं हे खूप चुकीचं आहे, असं मामी मोठ्या तोंडाने बोलत असते. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणत असते की प्लीज तुम्ही दोघांचा विचार करा ना, दोघांचाही विचार करा आणि मग काही तो निर्णय घ्या. तेव्हा मामी म्हणते की एक मिनिट, तू प्लीज कसलाही मध्ये बोलायचं नाही. ईश्वरी म्हणते की मामी, मला खरंच बोलायचं होतं तुमच्या सगळ्यांसमोर. मगाशी अंजलीताई तुम्ही मला म्हणालात ना की तुला जे काही मागायचं आहे ते माग सगळ्यांसमोर. तेव्हा मी हेच मागणार होते की आकाश सर आणि नमुताईचं लग्न होऊन द्या. परंतु त्यावेळेला मला मामीने बोलण्याची संधीच दिली नाही. त्यांनी माईक घेतला आणि त्यानंतर त्या साखरपुड्याबद्दल असं बोलणार होत्या हे मला खरंच माहीत नव्हतं. नाहीतर मी त्यावेळेला त्यांना रोखलं असतं या सगळ्या गोष्टींपासून. तेव्हा ती म्हणते की हे बघ, तुझा हा सगळा प्लॅनिंग आहे, लक्षात ठेव. तुला काय वाटतं गं ईश्वरी, की तू हे सगळं करशील आणि मी गप्प बसून बघत राहू सगळा तमाशा? तुझ्या बहिणीला तुला या घरामध्ये आणायचं आहे, त्यासाठी हे सगळे प्रयत्न चाललेत ना तुझे? पण नाही, अजिबात नाही. आणि मी तर म्हणते की तुझी ही सगळी नाटकं असतात. त्या दिवशी जो काही अपघात घडवून आणला ना, त्यामागे या ईश्वरीचाच हात आहे ना, असंच वाटतंय आता मला तर. तेव्हा मग राकेश म्हणायला लागतो की मामी, काय बोलताय काय तुम्ही? या ईश्वरीचा याच्यात हात असेल असं का वाटतंय तुम्हाला? तेव्हा मग वल्लरी म्हणते की हो, मला असंच वाटतंय. हे सगळं या ईश्वरीनेच घडवून आणलं असेल. तिच्यावर माझा भरोसा नाही आहे. त्यावेळेला अर्णव चिडतो आणि म्हणतो की मामी, प्लीज असं काहीही बोलू नकोस. कारण की तुझं बाकीचं काही ऐकून घेईन, पण या बाबतीत मी अजिबात ऐकून घेणार नाही. कारण की मला माहिती आहे हे सगळं ईश्वरीने घडवून आणलेलं नाही आहे आणि हे सगळं कुठल्या बेसवर बोलतेस तू? असं अजिबात काही नाही आहे, असं मामा आणि मामा आणि वल्लरीला तो म्हणत असतो. त्यावेळेला मग आता आजी म्हणत असते की आकाश, जर असं सगळं होतं, तुला माहिती आहे ना तुझं नमूवर प्रेम आहे, मग तू सगळ्यांसमोर जेव्हा वल्लरी साखरपुडा सांगत होती, सगळ्यांसमोर अनाऊन्स करत होती, तेव्हा तू का नाही सांगितलंस?
तेव्हा मग आकाश म्हणतो की आजी, मला हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं. मॉमने लगेचच सगळ्यांसमोर हे सगळं सांगून टाकलं. मला खरंच कळत नाही आहे की मी तेव्हा काय बोलू, म्हणून मी गप्प होतो. मग आता आजी म्हणते की ईश्वरी, तू तरी अगोदर सांगायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते की आजी, मला हे मगाशीच समजलं आहे आणि मी बोलायला गेले त्याच वेळेला मामीने माझ्याकडून माईक खेचून सगळं काही अनाऊन्स केलं. तर मग मी काय करणार, असं ती बोलायला लागते. त्याच वेळेला मग आता वल्लरी म्हणायला लागते की मला आता काहीही माहिती नाही आहे. तेव्हा मग आजी म्हणते की हे बघ वल्लरी, अगं त्याच्या मनाचाही आपल्याला विचार करायला हवा. तेव्हा मामी म्हणते की नाही, आता मी कोणाचं काही ऐकून घेणार नाही. मला फक्त आता इतकंच माहीत आहे की लवकरात लवकर म्हणजेच येत्या 2 दिवसांमध्ये मेघना आणि त्या आपल्या आकाशचा साखरपुडा होणार म्हणजे होणार. कारण की मेघना ही आकाशला शोभेल अशीच आहे आणि आपल्या घराण्याच्याही साजेशी आहे. त्यामुळे काही झालं तरीही या ईश्वरीच्या बाबतीत मी गप्प होते. जेव्हा अर्णव, ईश्वरी तुझं लग्न झालं त्यावेळेला ते अचानक घडलं, त्यामुळे मी काहीच बोलू शकले नाही. परंतु मी आकाशच्या बाबतीत असं घडू देणार नाही. काही झालं तरीही मेघना आणि आकाशचं लग्न होऊन जाणार म्हणजे राहणारच. असं म्हटल्यावर वल्लरी निघून जाते रूममध्ये. तेव्हा आकाश म्हणतो की मॉम प्लीज प्लीज माझं ऐकून घे ना. तरीही वल्लरी काहीच ऐकून घेत नाही. ती तिचं खरं करणारच असते. ती तिच्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा मग सगळेजण आता गप्प असतात. काय बोलावं कोणालाच काही कळत नसतं. तर इथे आता अंजली म्हणत असते की खरंच हे काय घडलं, म्हणजे मामी ऐकूनच घ्यायला तयार नाही आहे अजिबात. जरा काही सांगितलं तरीही ती तेच म्हणत आहे. मला वाटतं की तिला समजवायला हवं. मग मामा म्हणतो की ते तितकं सोपं नाही आहे. पण मला इतकंच कळतं आहे की हिच्या ना डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. तेव्हा आकाश आता वल्लरीच्या मागे मागे येतो आणि म्हणतो की मॉम प्लीज माझं ऐकून घे ना, मी काय बोलतोय ते प्लीज. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ आकाश, तू कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केलास ना, तरीही मी माझा निर्णय बदलणार नाही आहे. तुझं लग्न त्या मेघनासोबतच होणार आहे, समजलं. तेव्हा मग आकाश म्हणतो की मॉम प्लीज असं करू नकोस. माझ्या मनाचा तरी विचार कर. मी तुला सांगितलं आहे ना, प्लीज खरंच नम्रताचा विचार कर. असं तो आता तिला रिक्वेस्ट करत असतो. परंतु वल्लरी मात्र काहीच ऐकत नसते. तेव्हा मग राकेश म्हणत असतो की खरंच म्हणजे मलाही समजत नाही आहे मामीने अचानक हा निर्णय का बरं घेतला असेल, कशामुळे घेतला असेल. पण एक नक्की की काहीतरी झालं तरीही मामी मात्र काहीच ऐकायला अजिबात तयार नाही आहेत. काय करावं हे काही सुचत नाही आहे. असं म्हटल्यानंतर इथे आता सगळेजण गप्प बसलेले असतात. तेव्हा अंजली म्हणते की नाही, मला तर वाटतंय की मला आता मामीला समजावलं पाहिजे. काही केलं तरी मामीच्या मनातून हे सगळं काढणं गरजेचं आहे. जर खरंच नम्रताचं आणि आकाशचं एकमेकांवर प्रेम असेल तर त्यांचं लग्न हे एकमेकांसोबत व्हायलाच हवं. असं आता अंजली देखील बोलत असते. त्यामुळे रागाने अर्णव त्यांच्याकडे बघत असतो. अर्णवलाही हे झालेलं बिलकुल नको असतं. नंतर वल्लरी म्हणते की हे बघ आकाश, एक गोष्ट लक्षात ठेवायची. मी तुला सांगते ते नीट व्यवस्थित ऐकायचं. हे बघ, ती मुलगी, त्या मुलीशी तुझं लग्न होणार नाही, समजलं. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की मॉम, मी त्या मेघनाला ओळखतही नाही आणि खरंच नम्रता खूप चांगली मुलगी आहे, प्लीज ऐकून घे. तेव्हा मग वल्लरी म्हणते की हे बघ, नम्रता ही कशी आहे ते मला ना चांगलंच माहिती आहे. तिने ना भोळं भोळं बनून गोड गोड बोलून तुला भुरळ पाडली आहे, समजलं. त्यामुळे त्याच्यामध्ये तू अजिबातच अडकायचं नाही. काही झालं तरीही तुला तिचं अजिबातच ऐकायचं नाही आहे आणि तुला माझंच ऐकावं लागेल. घे माझी शपथ. जर तू नम्रतासोबत पुन्हा लग्नाचा विचार केलास ना, तर मात्र तुझ्या आईचं तू मेलेलं तोंड बघशील, अशी ती लगेचच त्याला धमकी घालते. नंतर मग आता मामा म्हणतो की काय काय माहिती आता या दोघांचं काय सुरू आहे ते. कारण की वल्लरी ही कोणाचंही ऐकत नाही हे आपल्याला पहिल्यापासूनच माहिती आहे. आणि त्याचबरोबर वल्लरीचं डोकं फिरलं इतकं तर मला आता कन्फर्म झालेलं आहे. त्यावेळेला अंजलीला राकेश आता घेऊन चाललेला असतो. ईश्वरी मात्र विचार करत असते की आता काय करायचं. आणि अर्णव देखील ऐकायला तयार नाही आहे. मामी देखील ऐकून घेईल का, हा प्रश्न आता ऐकायला म्हणजेच ईश्वरीला कळत नसतो. आता ईश्वरी अर्णवशी काही बोलायला जाणार तेवढ्यातच अर्णव तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना ते सात्विक फॅशनचं कार्ड मिळालेलं असतं आणि ते कार्ड बघत असतात आणि म्हणतात की मला तर वाटतंय की ही जी बाई आहे, जिची डेड बॉडी सापडली, ती सात्विक फॅशनमध्ये काम करत होती. आता नक्की तिथे जाऊन आपल्याला समजेल की नक्की ही बॉडी कोणाची आहे ते. अर्णव आता त्याच्या रूममध्ये असतो आणि जे काही घडलं आहे त्याचा तो विचार करत असतो. ईश्वरी तेवढ्यातच तिथे येते आणि तिथे येऊन ती अर्णवच्या बाजूला येऊन उभी राहते
आणि उभी राहिल्यानंतर अर्णव हा तिथे शांतपणे त्याच गोष्टीचा विचार करत असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला तुम्हाला माहिती आहे की हे सगळं खरंच खूप चुकीचं आहे. कुठेतरी तुमच्याही मनाला समजतंय की हे जे काही घडतंय ते बरोबर नाही आहे. मग प्लीज तुम्ही का साथ देत नाही आहे त्या गोष्टीची? अर्णव सर, हे बघा, कितीही काही झालं तरीही तुम्हाला माहिती आहे की मी चूक केलेली नाही आहे. पण तुम्ही आता काय केलंत तर तुम्ही मामीने माझ्यावर आरोप केल्याबरोबर तुम्ही माझी साथ दिलीत ना. म्हणजे मी हा अपघात घडवून आणला नाही असं मामीला तुम्ही ठामपणे सांगितलं. मग प्लीज तुम्ही अजूनही माझ्यावर विश्वास ठेवता हे स्वतःच्या मनाला सांगा ना. तेव्हा अर्णव म्हणतो की हे काय चाललंय तुझं? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, मला तुम्हाला हेच सांगायचे की तुम्ही एक नवरा म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात. तुम्ही एक काम करा, तुम्ही हा समोर आरसा आहे ना, त्याच्यामध्ये बघा. त्याच्यात बघितल्यानंतर तुम्हाला नक्की लक्षात येईल की तुम्ही हे जे सगळं काही करताय ना, त्या गोष्टी ह्या रागापोटी करताय. परंतु तुमच्या मनामध्ये खरंच राग नाही आहे, तर तुमचं मन हे सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित सांगतं. कोणी माझ्यावर आरोप केले तर तुम्हाला ते सहन होत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की एक मिनिट, हे सगळं मी त्या बाबतीत तुझी बाजू घेतली, कारण मला माहीत होतं की त्या अपघातामागचा चेहरा हा राकेशचा आहे. त्याने हे सगळं केलं आहे. म्हणूनच तुझ्यावरचा हा डाऊट मी पुसला, समजलं? पण हे जे सगळं काही आहे लग्नाबद्दलचं, यात मी तुझी साथ देईन असं अजिबात समजून घेऊ नको. कारण की हा लग्नाबद्दलचा जो काही डिसिजन आहे ना, तो चुकीचाच आहे. म्हणूनच आकाश आणि नम्रताच्या लग्नाला मी पाठिंबा देत नाही आहे, समजलं? असं म्हणून आता तो तिला सुनावतो आणि बाजूला निघून जातो. पुन्हा माझ्याशी यावर बोलायला येऊ नको असंही तो तिला सांगतो. त्यानंतर ईश्वरी म्हणते की आता काय करू मी? अर्णव सर पण माझं बिलकुल ऐकायला तयारच नाही आहेत. म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं. पुढच्या भागामध्ये आता ईश्वरी अर्णवला लाष्टा आणते आणि म्हणते की अर्णव सर, तुमच्यासाठी गरमागरम खस्ता कचोरी हे घ्या. घ्या इंदोरी स्पेशल खस्ता कचोरी. तेव्हा ईश्वरीने असं म्हटल्यावर अर्णव तिच्याकडे रागानेच बघतो. डोंट ॲक्ट लाईक ओव्हर स्मार्ट, समजलं? माझ्यासमोर ना हे सगळे नाटक अजिबात चालणार नाही आहे. आणि हे सगळं जर गोड गोड बोलून तू या गोष्टी तुझ्या साध्य करून घेणार असशील ना, तर त्या मी अजिबातच ऐकून घेणार नाही आहे. आकाश आणि नम्रता या दोघांच्याही लग्नाला माझा पूर्णपणे नकारच आहे, विरोध आहे, समजलं? त्यामुळे तू सारखं सारखं या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर करून माझं मन वळवण्याचा अजिबातच प्रयत्न करू नको. आता ईश्वरी मात्र पुन्हा गप्प बसते. अर्णवने अजिबातच ऐकून घेतलेलं नसतं. त्यानंतर मग इथे आकाशचा फोन नमूला येत असतो. तेव्हा हे सगळं आता सुप्रिया बघते आणि सुप्रियाने हे पाहिल्यानंतर सुप्रिया म्हणते की कोणाचा फोन आला आहे? आधी तो फोन ठेव बाजूला, समजलं? अजिबातच तो फोन घेण्याचा गरज नाही आहे. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे सगळं ना नमू तू स्वतःहून ओढावून घेतलेस तुझ्यावर. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता याच्यातून बाहेर पड. अजिबातच याच्यात अडकण्याची काहीच गरज नाही आहे, समजलं? असं म्हणून ती तिच्यावर चिडून आता बाजूला निघून जाते. नमूला पुन्हा एकदा वाईट वाटतं आणि ती स्वतःशीच बोलते की इशूलाच माझं चांगलं झालेलं बघवत नाही आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळे हे सगळं झालं आहे. नंतर मग आता नम्रता ही आणखीन एकदा ईश्वरीच्या बाबतीत राग करत असते आणि चिडचिडत असते. तर अर्णव हा ईश्वरीची कचोरी न खाताच तिथून रागाने निघून जातो. ईश्वरी म्हणते की आता काय करू मी? अर्णव सर पण ऐकायला तयार नाही आहेत. पण मला काही करून नमू आणि आकाश सरांची मदत करायचीच आहे. कसं करू मी? मला काहीही कळत नाही आहे. मग त्यानंतर आता ईश्वरी म्हणते की बस, काही झालं तरी आता मी त्या दोघांची मदत करणार म्हणजे करणारच. काही झालं तरीही आता दोघांच्या प्रेमाची जाणीव आहे, ती प्रेमाची जाणीव मी अर्णव सरांना करून देणार म्हणजे देणारच. आता या दोघांच्या प्रेमाला मी साथ देणार. त्या दोघांच्या प्रेमाची लढाई मी अशी त्यांना हरू देणार नाही, ती जिंकवणारच, अशी ईश्वरी म्हणते. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.